चला उद्यापासून आता नवीन सुरुवात होणार आहे. मन लावून काम कर. आणि मला अरे तुम्हाला विसरून कसं चालेल. थँक्यू. येस. एक मिनिट. 3 बायका फजिते ऐका असं म्हणणारी लोक आहेत आपल्याकडे, पण 3 बायकांनी काय पराक्रम गाजवला ते कळलं होता लोकांना. त्या 3 बायकांच्या मागे हा पुरुष खंबीरपणे उभा होता. मागे होतास ना, पुढे आम्ही होतो. निघूया. नारी शक्तीचा विजय असो. Good. चल. चला सांभाळून जा. हो. बाय बाय बाय. बाय बाय. थँक्यू. कशासाठी? तुमच्यामुळे मला माझी चूक समजली. खूप उशीर होण्या अगोदर ती सुधारता आली. खरं म्हणजे स्त्रियांचा आदर करायचे संस्कार आहेत या घरचे. पण माझा भाऊ एका मुलीशी इतका वाईट वागेल असं कधीच वाटलं नव्हतं मला. माझ्यामुळे श्वेताला आणि तिच्या घरच्यांना त्रास झाला. राजवाडे, रिअली सॉरी. सॉरी? तुम्ही का सॉरी म्हणताय? माझ्यामुळे खूप भांडणं झाली घरात. भांडणं नव्हती, हा लढा होता न्यायासाठी. पण या सगळ्याच्या निमित्ताने तुमच्यातला हा एक नवा पैलू कळाला मला. कुठला? न्याय मिळवून देण्यासाठी भांडण्याचा. नाहीतर मला आतापर्यंत वाटायचं तुम्ही उगाचच भांडत असता. पण गुण आहे हा. सॉरी नका म्हणू. पण तुम्हाला घरात भांडणं झालेली आवडत नाहीत ना. पण अन्याय जर होत असेल तर भांडण अटळ आहे. आणि आज न्याय झाला. खरं म्हणजे याआधी तुम्ही मला सांगायचा प्रयत्न करत होतात, पण मीच तुमच्यावरती विश्वास नाही ठेवला. सॉरी. इट्स ओके. नाही नाही, नेहमीच ओके नाही. मी आधी इट्स लावलं होतं ओकेच्या. इट्स ओके. नाही नाही, त्यासाठी नाही असलोय मी. मला आता एकदम ती दृष्टीहीन माणसांची गोष्ट आठवली. तुम्ही ऐकली असेल ना? कुठली गोष्ट? 7 दृष्टीहीन माणसांची गोष्ट नाही का? की एका हत्तीकडे 7 दृष्टीहीन माणसं आपापल्या अनुभवातून बघत असतात आणि एकमेकांना त्याच्याबद्दल सांगत असतात. पहिला म्हणतो की त्याला त्या प्राण्याचं पोट एखाद्या मोठ्या नगाऱ्यासारखं वाटलं. दुसरा म्हणतो की त्याला घागरीसारखं वाटलं. प्रत्येकाला असं वाटत होतं की दुसरा चुकीचं बोलतोय. तुम्ही मला सांगायचा प्रयत्न करत होतात, पण मला तुम्ही चुकीचं वाटत होता. पण तसं नव्हतं. तुम्ही बरोबर होता. रडवणार आहात का तुम्ही मला? म्हणजे काही नाही, तुमच्याकडनं इतक्या समंजसपणाची सवय नाही मला. करून घ्या मग आता. म्हणजे तुम्ही वाटला होता त्यापेक्षा खूप निराळे आहात. इथून पुढे तुमचं म्हणणं मी डिस्कार्ड नक्की नाही करणार. ऐकून तरी नक्की घेईन. आय प्रॉमिस. थँक्यू. थँक्यू नका म्हणू. TNA. काय? TNA? TNA तक्रार निवारण अधिकारी आपल्या घरच्या. आजपासून तुम्ही आपल्या घरच्या TNA म्हणजेच तक्रार निवारण अधिकारी. कोणाची काही तक्रार असेल तरी ते तुमच्याकडे घेऊन येतील. तुम्ही त्यांची तक्रार ऐकाल आणि त्याचा योग्य पद्धतीने निवाडाही कराल. त्यामुळे आजपासून तुम्ही TNA. एकच मिनिट, बाबांचा फोन येतोय.